सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 5 नोव्हेंबर 2025 पावर्ड बाय विवोकल फॉर लोकल। आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला। 2 डिसेंबर रोजी मतदान, 3 डिसेंबरला निकाल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर मंगळवारी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी वाजला। राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत पहिल्यांदा नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली। दिनांक 2 डिसेंबरला मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। विनोद जळक सातारा नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी। सातारा नगरपालिकेचे नवीन मुख्याधिकारी म्हणून विनोद जळक यांचा अध्यादेश नगर परिषद संचालनालयाकडून जाहीर झाला आहे। राज्यातील 65 मुख्याधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या। त्याबाबतचे अध्यादेश मंगळवार सायंकाळी जाहीर करण्यात आले। जळक सध्या कोरेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहत असून त्यांच्याकडे रहमतपूर नगरपालिकेचा सुद्धा अतिरिक्त कार्यभार आहे। कापिल तालुका कराड येथील बोगस मतदान विरोधातील आंदोलनाची कराड प्रशासनाकडून बेदखल। कापिल तालुका कराड गावातील बोगस मतदानाविरोधात कारवाईची मागणी गेल्या 28 दिवसांपासून प्रशासकीय कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनातून सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांच्याकडून केली जात आहे। मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने कापिलचे ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी प्रशासनाचा निषेध केला आहे। यापुढेही आंदोलनाची दखल न घेतल्यास 7 नोव्हेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा गणेश पवार यांनी दिला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा होणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक प्रवासाचा अधिकृत आरंभ सातारा येथून झाला। 7 नोव्हेंबर 1900 रोजी त्यांनी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला। या दिनाचे औचित्य व महत्त्व विचारात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाच्या स्मृती जागवण्याच्या उद्देशाने छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे विद्यार्थी दिवस सोहळा शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे। वाठार तालुका कराड येथे दुचाकी खड्ड्यात कोसळून चालक ठार। पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाठार तालुका कराड गावच्या दुचाकी खड्ड्यात कोसळून चालकाचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे। सोमवार रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। छोटन सुभाष राय व 27 राहणार हौसपूर पाटणा बिहार असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे। मसूर तालुका कराड ग्रामस्थांची 20 तारखेला पोस्ट कार्यालयाला टाळी ठोकण्याची तयारी। मसूर गावातील टपाल कार्यालय हे सध्या अक्षरशः गैरसोयींचे गड बनले असून नागरिक, ज्येष्ठ नागरिक व पेन्शनधारक यांच्या हालपेष्टांचा अंत होत नाही। 4 वर्षापूर्वी गावातील पाटण पंढरपूर मार्गाला या कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले, मात्र त्या ठिकाणी ये-जा करणे हे ग्रामस्थांसाठी दररोजचे संकट ठरत आहे। परिणामी आता ग्रामस्थांचा संयम सुटला असून येत्या 20 नोव्हेंबर पासून टपाल कार्यालयास टाळी ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। राजाची कुर्ले तालुका खटाव येथे सावकारीतून युवकाची आत्महत्या। व्याजाचे पैसे मागून सतत धमक्या देणे, शिवाय मानसिक छळाला कंटाळून राजाच्या कुर्ला येथील युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी औंध पोलीस ठाण्यात वंजारवाडी येथील एका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। उदय आनंदराव माळवे राहणार वंजारवाडी तालुका खटाव असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे, तर प्रसाद रामदास उमापे वय 24 राहणार राजाची कुर्ले तालुका खटाव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे। कलेडोन तालुका खटाव येथे गळफास घेऊन युवतीची आत्महत्या। डोकरवाडी कलेडोन तालुका खटाव येथील वर्षा नाथा खांडेकर व 22 या युवतीने आपल्या राहत्या घरी सकाळी 8 वाजता सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली। युवतीने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही। वॉटर स्टेशन तालुका कोरेगाव येथे मोटरसायकलींची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू। वॉटर स्टेशन तालुका कोरेगाव येथे मंगळवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात 2 युवकांचा जागीच मृत्यू झाला। 2 मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत 2 वाहनसारांचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मृतांमध्ये सागर लाला सोमाने वय 29 राहणार वॉटर स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आणि किशोर नंदू कदम वय 40 राहणार सोमनाथ जळगाव तालुका जिल्हा जालना यांचा समावेश आहे। लोणंद येथे बोलेरो जीप उलटून चालक ठार। नवीन पालखी मार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर लोणंद कचरा डेपो परिसरात मंगळवारी दुपारी 2:30च्या सुमारास बरगाव महिंद्रा बोलेरो जीप उलटून चालक जागीच ठार झाला, तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले। फलटण तालुक्यातील मिरडे येथून गुळूंच्या जवळील झिरपवाडी येथील बोलाई देवी दर्शनासाठी भाविकांना घेऊन निघालेल्या बरगाव बोलेरो जीप MH-42 AS 7228 वरील चालकाचा ताबा सुटला, त्यामुळे जीप उलटून चालक संतोष शिवाजी थोरात वय 36 राहणार मिरडे तालुका फलटण यांचा जागीच मृत्यू झाला। पाचगण येथील वर्षाविलावर बालबालांचा बिभत्स डान्स, बालबालांवर उधळल्या नोटा। पाचगण येथील वर्षाविलावर बालबालांचा बिभत्स डान्स सुरू होता। बालबालांवर नोटा उधळल्या जात होत्या। पोलिसांनी कारवाई केली असून 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। बंगल्याच्या मुख्य हॉलमध्ये 6 बालबाला काही ग्राहकांसमोर अश्लील नृत्य करत असल्याचे आढळून आले आहे। बंगल्याच्या मालकाचा एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। MIDC सातारा परिसरातून दुचाकीची चोरी। MIDC परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे। लक्ष्मी MIDCतून अज्ञात चोरट्याने MH-11 C 3412 क्रमांकाची दुचाकी चोरून नेली। कापिल तालुका कराड येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांची मतदार चोरी विरोधात केलेल्या आंदोलनाची प्रशासनाकडून बेदखल। कापिल तालुका कराड गावातील बोगस मतदानाविरोधात कारवाई करण्याची मागणी गेल्या 28 दिवसांपासून प्रशासकीय कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनातून गणेश पवारांनी केले आहे। मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने कापिलचे ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी प्रशासनाचा निषेध केला आहे।
नमस्ते, मी गणेश पवार. आमच्या कापिल गावामध्ये जे बोगस मतदार नोंदणी करून जे मतदान झालेलं आहे, या विरोधात मी आज 27 दिवसापासून धरणे आंदोलनास बसलेलो आहे. परंतु प्रशासनाला याबाबतचं कुठलंही गांभीर्य दिसून येत नाही. म्हणून या आंदोलनाला तीव्रता यावी यासाठी मी 7 नोव्हेंबर 2025 पासून अमरण उपोषणास बसणार आहे. तसेच जी माझी मागणी आहे त्या मागणीला आणि माझ्या तक्रारीला बगल केली जाते. ती कशा पद्धतीनं की माझी तक्रार अशी आहे, या लोकांची पूर्वीच्या ठिकाणची मतदार यादीतून नावं कमी न करता कापिल गावामध्ये या लोकांची नावे मतदार नोंदणी अधिकारी यांनी कोणत्या कायद्याच्या अनुषंगाने वाढवली गेली. हा माझा मुद्दा नंबर 1 आहे. मुद्दा नंबर माझा 2 असा आहे की निवडणूक शाखेमध्ये अव्वल कारकून हे पद नसताना संजय गांधी योजने शाखेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांना कोणाचेही आदेश नसताना दिनांक 14/3/2024 ते 22/6/2025 म्हणजे साधारण 15 महिने 8 दिवस कुठल्याही अधिकाऱ्याचे आदेश नसताना त्यांनी चुकीच्या पद्धतीने निवडणूक शाखेमध्ये काम केलं आणि संजय गांधी योजनेतून त्यांनी त्या 15 महिने 8 दिवसाचा पगारही घेतलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावरती निलंबन करून त्यांची खात्याने चौकशी करावी अशी माझी दुसरी मागणी आहे. तसेच तिसरी मागणी माझी अशी आहे की या लोकांनी कापिल गावच्या रहिवासी नसताना, त्यांच्याकडे कुठले पुरावे नसताना यांनी बनावट आधार कार्ड तयार करून मतदार नोंदणी करून मतदान केले आणि या लोकांना वाचवण्यासाठी आमच्या कापिल गावातील काही लोक मंडळींनी ते आमच्या घरामध्ये भाड्यानं राहत आहेत म्हणून भाडे करार केलेले आहेत असं दावलंय त्यांनी 2024 ला. पण 2024 ला जे भाडे करार केले त्याला लाईट बिल जोडले 2025 ला. म्हणजे जर मी आता 25चा भाडे करार दाखवत असेल तर त्याला 26चं लाईट बिल कसं येईल? तशा पद्धतीने तिने 24 ला भाडे करार दाखवले आणि त्याला 25चं लाईट बिल एक्स्ट्रा दावलंय. मग यांच्यासाठी अशी सुविधा आहे का की 1 वर्षाचा अपडेट त्यांना लाईट बिल मिळतंय? असे जे माझे 3 मुद्दे आहेत, या 3 मुद्द्याला माझ्या पूर्ण बगल दिली जात्या. भ्रष्टाचाराला आळा घालणे हीच आपली सामाजिक जबाबदारी. राजेश वाघमारे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, सातारा. नमस्कार, मी राजेश वसंत वाघमारे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, जिल्हा सातारा. सातारा जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये लोकसेवकांकडून होणाऱ्या लाच मागणीच्या अनुषंगाने नागरिकांनी पुढे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हा सातारा येथे निर्धास्तपणे तक्रारी देण्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हा सातारा या कार्यालयाकडून जनतेस आवाहन करण्यात येते की लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हा सातारा सदैव नागरिकांच्या बाजूने ठामपणे उभा राहील आणि लाचखोराविरुद्ध कारवाई करेल. भ्रष्टाचारमुक्त समाज हा केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने होऊ शकेल. तसेच लाचखोर व्यवस्थेविरोधात निडरपणे उभे राहण्याची देखील आवश्यकता असून ती आपली एक सामाजिक जबाबदारी देखील आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येते. तसेच शासकीय कार्यालयातील कायदेशीर काम प्रलंबित राहणार नाही याचा पाठपुरावा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हा सातारा कार्यालयाकडून केला जाईल. समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी तसेच जनतेची आर्थिक पिळवणूक होऊ नये करिता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हा सातारा यांना सहकार्य करा. सातारा शहरापासून दूर असलेल्या तसेच दुर्गम भागातील नागरिकांसाठी तक्रार देण्याकरिता जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गैरसोय टाळण्याकरिता केवळ खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क केल्यास ACB आपल्या दारी या संकल्पनेअंतर्गत आमच्याकडून आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी येऊन आपल्या तक्रारीची दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या माध्यमातून सातारा शहरापासून दूर राहणाऱ्या नागरिकांची तक्रार देण्याकरिता होणारी गैरसोय तसेच प्रवासाचा वेळ व खर्च टाळता येणार आहे. सातारा जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय कार्यालयात कोणत्याही लोकसेवकाने अथवा खाजगी इस्माने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा कोणतेही शासकीय काम करून दिल्याच्या मोबदल्यात शासकीय फी व्यतिरिक्त किंवा इतर कोणत्याही स्वरूपात लाचेची मागणी केल्यास आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग टोल फ्री क्रमांक 1064 किंवा
व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक 7057571064 किंवा मोबाईल क्रमांक 9594531100 किंवा 9763406500 यावर संपर्क करून आपण शासकीय कार्यालयात लाच मागणाऱ्या लोकसेवकाची अथवा खाजगी इसमाची तक्रार देऊ शकता। तसेच आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जिल्हा सातारा कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02162 यावर देखील संपर्क करून तसेच समक्ष आमच्या कार्यालयात येऊन तक्रार देऊ शकता। आपण दिलेल्या तक्रारीची योग्य दखल घेऊन लाचखोर लोकसेवकाविरुद्ध कडक कारवाई केली जाईल। तसेच तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल। जय हिंद। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड, शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। मेड इन सातारा बॅग्स, सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग। संपर्क 9594 415 115।